पहिल्या लेक्चरला कालचे आपण बदल काय होतात डायरेक्टचे इनडायरेक्ट करत असताना ते पाहिलेलं आहे. बदल 4 ठिकाणी होतात हे सांगितलं होतं. रिपोर्टिंग वर्ब मध्ये बदल होतो, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा मध्ये बदल होतो, त्यानंतर प्रोनाउन मध्ये बदल होतो अवतरण चिन्हातील वाक्याच्या, त्यानंतर टेन्स मध्ये बदल होतो वाक्याच्या आणि ऍडवर्ब मध्ये बदल होतो. हे 5 बदल होतात हे सांगितलेलं आहे. तर ते बदल पाहिल्यानंतर शेवटच्या लेक्चरला आपण सेकंड लास्ट लेक्चर जे झालं त्या लेक्चरमध्ये आपण विधानात्मक वाक्याचे इनडायरेक्ट करणे त्याचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत, त्याचे नियम पाहिलेले आहेत, कसं इनडायरेक्ट करायचं काय करायचं आहे. विधानात्मक वाक्याचं इनडायरेक्ट करत असताना रिपोर्टिंग व्हर्ब जर सेड असेल तर सेडला सेडच ठेवायचं आहे, सेड टू असेल तर टोल्ड असं लिहायचं आहे. त्यानंतर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा जो आहे तिथं बदल करायचा आहे, तिथं कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा जो आहे तो काढायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढायचा आणि तिथं दॅट हे कनेक्टिव्ह वापरायचं आहे. त्यानंतर पुढं आपल्याला बदल जे होते प्रोनाउन मधले, ऍडवर्ब मधले, टेन्स मधले जे बदल आहेत ते बदल जे आहेत ते दिलेल्या नियमाप्रमाणे करायचे असं सांगितलेलं होतं. जर वाक्यात डू नॉट किंवा डज नॉट आलेला असेल तर त्याचा बदल डिड नॉट असा करायचा आहे, डिड नॉट आलेला असेल तर त्याचा बदल हॅड नॉट प्लस क्रियापदाचं तिसरं रूप असा करायचा आहे आणि शेवटी वाक्याच्या पूर्णविराम वापरायचा आहे. हे बदल आपण विधानात्मक वाक्याचे इनडायरेक्ट करण्यासाठीचे नियम पाहताना पाहिले होते. त्यानंतर एक्झाम्पल्स पाहिले होते आणि एक्झाम्पल्स पाहून झाल्यानंतर आपण पुढच्या प्रकारच्या इनडायरेक्ट कडे वळलो होतो. तो होता इनडायरेक्ट स्पीच ऑफ WH क्वेश्चन, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट करणे हे आपण पाहिलं होतं. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट करणे हे आपण पाहिलं होतं. त्यामध्ये पहिला प्रकार WH क्वेश्चनचं इनडायरेक्ट करणे हे पाहिलं होतं. त्यामध्ये आपण जसं विधानात्मक वाक्यामध्ये सेडच्या ऐवजी सेडला सेड ठेवतो आणि सेड टूच्या ऐवजी टोल्ड लिहितो, तसं WH क्वेश्चनचं इनडायरेक्ट करत असताना सेड किंवा सेड टू दोन्हीपैकी काही जरी आलं तरी तिथं आपण आस्कडं वापरायचं असं सांगितलेलं होतं. त्यानंतर कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून आहे तोच WH शब्द इनडायरेक्ट स्पीच मध्ये कनेक्टिव्ह म्हणून वापरायचा होता. त्यानंतर राहिलेलं जे वाक्य आहे त्याचं विधानात्मक वाक्यात रूपांतर करून प्रोनाउन, टेन्स आणि ऍडवर्ब मध्ये जे बदल आहेत हे दिलेल्या नियमाप्रमाणे करायचे होते. जर प्रश्नामध्ये डू, डज किंवा डीड आलेलं असेल तर ते काढून टाकायला सांगितलं होतं आणि त्यानुसार त्या काळानुसार साध्या वर्तमान काळाचं साध्या भूतकाळात, साध्या भूतकाळाचं साध्या भूतकाळाचं पूर्ण भूतकाळात रूपांतर, म्हणजे डू डज आलेलं असेल तर काढून टाकायचं, तो साध्या वर्तमान काळाचं वाक्य असतं. डीड असेल तर ते साध्या भूतकाळाचं वाक्य असतं. त्याच्यानुसार काळाचे बदल करायचे. डू नॉट किंवा डज नॉट आला असेल तर डिड नॉट करायचं आणि डिड नॉट आलेला असेल तर हॅड नॉट प्लस क्रियापदाचं तिसरं रूप करायचं हे सांगितलेलं होतं. आणि शेवटी प्रश्नाचं इनडायरेक्ट आहे म्हणून प्रश्नचिन्ह न देता आपण त्या वाक्याचं विधानात्मक वाक्यात रूपांतर केलेलं असल्यामुळे वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा असं सांगितलं होतं आणि हे एक्झाम्पल्स आपण काही पाहिलेले होते. सीता सेड व्हॉट इज युअर नेम, सीता सेडच्या ऐवजी आस्कड वापरलं. त्यानंतर व्हॉटला व्हॉट आहे तसंच ते जे हे आहेत कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा जो आहे हा कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून हा कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा जो होता हा काढून इथं व्हॉट त्याच्या जागी वापरलं होतं. त्यानंतर इज युअर नेमचं युअर नेम इज असं स्टेटमेंट आपण केलं आणि युअरचा बदल लिस्नर प्रमाणे केला. इथे लिस्नर कोण नसल्यामुळे आपण हर असं घेतलेलं होतं. त्यानंतर नेमला नेम तसंच ठेवलं आणि इजचा बदल केला नाही, कारण नाव हे असतं, नाव हे होतं असं कधी होत नाही म्हणून आपण ते केलेलं होतं. त्याच्यानंतर हरी सेट टू मी, तर सेट टूच्या ऐवजी आस्कड वापरायचं होतं हे सांगितलं होतं. त्यानंतर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून आहे तोच WH शब्द वापरायचा होता हे सांगितलं होतं. त्यानंतर वेअरला वेअर वापरलं. आर यू लिव्हिंग याचं यू आर लिव्हिंग असं स्टेटमेंट केलं होतं आणि त्यानंतर मी, मला हरीनं विचारलेलं आहे त्यामुळं आय आणि आरचा वॉज, आय वॉज लिव्हिंग असं आपण ते केलेलं होतं. तर अशा पद्धतीनं प्रश्नार्थक वाक्याचं आपण इनडायरेक्ट करायला पाहिलेलं होतं आणि याच्याशी रिलेटेड ऍडिशनल एक्झाम्पल सुद्धा आपण काल पाहिलेले होते. आता पुढच्या प्रकारचं इनडायरेक्ट आपल्याला इथं आज पाहायचं आहे ते म्हणजे येस नो टाईप क्वेश्चनचे इनडायरेक्ट, होकारार्थी नकारार्थी प्रश्नाचं इनडायरेक्ट करणं. तर होकारार्थी नकारार्थी प्रश्नाचं इनडायरेक्ट करत असताना सेम नियम आहेत. सेड किंवा सेड टूच्या ऐवजी आस्कड वापरायचं आहे, कारण तो सुद्धा एक प्रश्नच आहे आणि तो प्रश्न आपण विचारत असतो. त्यामुळं आस्कड या शब्दाचा अर्थ काय, तर त्याने विचारले, विचारले असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे प्रश्न हा नेहमी आपण विचारलेला असतो, त्यामुळे सेड किंवा सेड टू जे आहे त्याच्याऐवजी आस्कड हा शब्द प्रश्नासाठी वापरायचा, लक्षात ठेवा. कोणताही प्रश्न असू द्यात, मग येस नो टाईप असू द्यात किंवा WH टाईप क्वेश्चन असू द्यात, तर आस्कड हा जो शब्द आहे तो प्रश्नासाठी वापरायचा हे लक्षात ठेवा.
सेड किंवा सेट टू च्या ऐवजी आस्क्ड हा शब्द प्रश्नासाठी वापरायचा आहे. त्यानंतर कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढायचा आहे. कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढायचा आहे. डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये आपण डब्ल्यूएच शब्द वापरत होतो, इथं मात्र कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून इफ हा शब्द वापरायचा आहे. पहिला नियम पाहिला, यूज आस्क्ड इन्स्टेड ऑफ सेड ऑर सेट टू. सेकंड रूल आहे, देन रिमूव्ह द इन्व्हर्टेड कॉमाज अँड यूज इफ ॲज कनेक्टिव्ह. इफ जो आहे तो कनेक्टिव्ह म्हणून वापरायचा आहे. त्यानंतर देन convert the sentence into assertive sentence and make the changes in pronouns, tense and adverb as per the changes given above. त्यानंतर काय करायचं आहे, तर जे काही वाक्य आहे त्या वाक्याचं रूपांतर साध्या वाक्यामध्ये करायचं आहे, विधानात्मक वाक्यामध्ये, आणि प्रोनाउन, टेन्स आणि ऍडव्हर्बचे जे बदल आहेत ते दिलेल्या नियमांप्रमाणे करायचे. 3च नियम आहेत येस नो टाइप क्वेश्चनचे इनडायरेक्ट करण्याचे. तर ते परत एकदा ऐका. सेड किंवा सेट टू च्या ऐवजी आस्क्ड वापरायचं आहे. त्यानंतर कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह करायचा आणि इफ वापरायचं. आता काही जण म्हणतात की काही जणांना सांगितलं असेल, तुम्ही ज्यावेळी आधी शिकलेला असाल त्यावेळी, की वेदर सुद्धा वापरलं तर चालतं, परंतु वेदर जर तुम्ही वापरत असाल तर वाक्याच्या शेवटी ऑर नॉट हा शब्द वापरावा. आवाज येत नाही सर. वेदर हा जो शब्द वापरायला सांगितला, आता बऱ्याच वेळी तुम्हाला आधी तुम्ही शिकलेला असेल डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, आणि त्यावेळी तुम्हाला इफच्या जागी वेदर वापरायला सांगितलं असेल. वेदर हा शब्द जर वापरला तर तुम्हाला वाक्याच्या शेवटी ऑर नॉट वापरावं लागेल. ऑर नॉट न वापरता तुम्ही वेदर वापरू शकत नाही. त्यामुळे वेदर या शब्दाचा विचार करू नका. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा जे असेल येस नो टाइप क्वेश्चनचं ते काढायचं आहे आणि त्या ठिकाणी इफ वापरायचं आहे कनेक्टिव्ह म्हणून. स्टेटमेंट मध्ये आपण विधानात्मक वाक्यात दॅट वापरत होतो, डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये आहे तो डब्ल्यू शब्द वापरत होतो. इथं इफ हा शब्द वापरायचा आहे. येस नो टाइप क्वेश्चनचे इनडायरेक्ट करत असताना कनेक्टिव्ह म्हणून इफ हा शब्द वापरायचा आहे. त्यानंतर जे राहिलेलं वाक्य आहे, म्हणजे राहिलेला जो पूर्ण प्रश्न आहे येस नो टाइपचा, त्याचं रूपांतर विधानात्मक वाक्यात करायचं आहे. विधानात्मक वाक्याचं रूपांतर करताना काय करायचं आहे, तर तुम्हाला येस नो टाइप क्वेश्चनची आपण वाक्यरचना दिलेली आहे. वाक्याची सुरुवात जी आहे, येस नो टाइप क्वेश्चनची सुरुवात जी आहे ती सहाय्यकारी क्रियापदानं होते. सहाय्यकारी क्रियापदानं सुरुवात होते, त्यानंतर सब्जेक्ट असतो, म्हणजे या दोघांची पोझिशन चेंज करायची आहे. येस नो टाइप क्वेश्चन मध्ये सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला येतं, ते कर्त्यानंतर जर ठेवलं तर त्याचं विधानात्मक वाक्यात रूपांतर होतं. मग विधानात्मक वाक्यात रूपांतर करून जे काही दिलेले बदल आहेत, प्रोनाउन मधला बदल असेल, टेन्स मधला बदल असेल, ऍडव्हर्ब मधला बदल असेल, तर दिलेल्या नियमाप्रमाणे करायचं. तर हे सगळे नियम जे आहेत हे येस नो टाइप क्वेश्चनचे इनडायरेक्ट करण्याचे आहेत. आता इथं त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला पाहायचे आहेत. इथे एक्झाम्पल्स मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. सीता सेड डू यू लाईक टी. आता पहिला जो बदल आहे तो इथं सेड किंवा सेट टू च्या ऐवजी आहे. त्यानंतर दुसरा बदल जो आहे तो इथं कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आहे. त्यानंतर हे जे डू आहे याचा बदल आपल्याला काय करायचा आहे, या दोघांची डू आणि यू ची जागा चेंज करायची, म्हणजे त्याचा या वाक्याचं डू यू लाईक टीचं स्टेटमेंट होईल. ते स्टेटमेंट झाल्यानंतर मग काय करायचं, तर सेड किंवा सेट टू च्या ऐवजी आस्क्ड वापरायचं आहे, सीता आस्क्ड. त्यानंतर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी इफ वापरायचा आहे, इफ. आणि डू यू लाईक टी, आता इथं लिस्नर कोण नाहीये त्यामुळे यू चा बदल जो आहे तो लिस्नर तुम्ही कोणताही घेऊ शकता. आय घेऊ शकता, ही घेऊ शकते का, ही घेऊ शकता, किंवा शी, अशा पद्धतीने तुम्ही कोणताही घेऊ शकता. तर डू यू लाईक टी या सेंटेन्सचं आपल्याला काय करायचं आहे, स्टेटमेंट करायचं आहे. तर डू यू लाईक टी याचं स्टेटमेंट कसं होईल, यू लाईक टी. आता तुम्ही म्हणाले यातलं डू कुठे गेलं, तर डू हे लाईक या क्रियापदामध्ये गेलं, कारण हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधला प्रश्न आहे. त्यामुळे यू लाईक टी असं त्याचं स्टेटमेंट होईल. यू चा बदल जो आहे या तो लिस्नर प्रमाणे करायचा आहे. वाक्यामध्ये लिस्नर नाहीये त्यामुळे आय, ही किंवा शी कोणताही तुम्ही तिथे ते लिस्नर घेऊ शकता. इथं मी आय असं घेतलेलं आहे. तर सीता आस्क्ड इफ आय लाईक हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, तर त्याचं आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये करायचं, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं आहे. तर लाईक या क्रियापदाचं दुसरं रूप जे आहे ते लाईकड आहे, त्यामुळं आय लाईकड आणि टी. तर सीता सेड डू यू लाईक टी असा जो प्रश्न आहे नो टाइप क्वेश्चनचा, त्याचा इनडायरेक्ट जे आहे ते असं होईल, सीता आस्क्ड इफ आय लाईकड टी. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे, हरी सेड टू मी हॅव यू विजिटेड द ताजमहल. आता प्रश्न जो आहे तो कोणत्या काळातला आहे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हॅव आणि विजिटेड म्हणजे क्रियापदाचं ते स्वरूप आहे, म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं जे प्रश्न आहे.
आता याचं आपल्याला इनडायरेक्ट करत असताना पहिल्यांदा बदल बघायचा आहे. सेट 2 मध्ये बदल होईल, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा मध्ये बदल होईल. आता हॅव यू विजिटेड द ताजमहल याचा प्रश्न जो आहे याचं स्टेटमेंट कसं होईल, तर यू हॅव विजिटेड द ताजमहल पुढे जे काय आहे ते असं होईल, यू हॅव विजिटेड. तर याचं इनडायरेक्ट करत असताना सेट 2 च्या ऐवजी आस्क्ड वापरायचं, हरी आस्क्ड मी. त्यानंतर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून इफ. त्यानंतर यू हॅव विजिटेड, यू चा बदल जो आहे, हे जे यू आहे, या यू चा बदल आपल्याला लिस्नर प्रमाणे करायचा आहे. इथं जे यू आहे हे यू चा बदल लिस्नर प्रमाणे करायचा, आणि लिस्नर कोण आहे तर मी आहे, म्हणजे फर्स्ट पर्सन लिस्नर आहे. तर त्याचा बदल फर्स्ट पर्सन प्रमाणे होईल, म्हणून इथं इफ आय असा प्रोनाउन तयार होईल, यू चा बदल आय मध्ये होईल. त्यानंतर हॅव व्हिजिटेड आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे, त्याचं परफेक्ट पास्ट मध्ये रूपांतर करायचं आहे. हॅव व्हिजिटेडचं हॅड व्हिजिटेड, आणि द ताजमहलला द ताजमहल आहे असं. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, परफेक्ट प्रेझेंट मध्ये असणारा जो काही येस नो टाइप क्वेश्चन आहे त्याचं इनडायरेक्ट करू शकतो. लक्षात ठेवायचं आहे, सेड किंवा सेट ऐवजी आस्क्ड वापरायचं, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून येस नो टाइप क्वेश्चनला कनेक्टिव्ह म्हणून दॅट इफ वापरायचं. त्यानंतर जे राहिलेला प्रश्न आहे टोटल, त्या प्रश्नाचं रूपांतर जे आहे ते स्टेटमेंट मध्ये करायचं आहे. आणि येस नो टाइप क्वेश्चनचं स्टेटमेंट मध्ये रूपांतर जे आहे ते अतिशय सोप्या पद्धतीने होतं. त्यातलं सुरुवातीचं सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते उचलायचं आणि त्याच्यानंतर असणारा जो कर्ता आहे त्याच्यानंतर ठेवायचा. तर ते वाक्य जे आहे ते, तो जो प्रश्न आहे त्याचं रूपांतर विधानात्मक वाक्यात होतं, आणि मग त्याचं इनडायरेक्ट करायचं आहे. मग बदल करत असताना सेड किंवा सेट 2 मध्ये बदल होईल. त्यानंतर जे हे आहेत कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आहे त्याच्यामध्ये बदल होईल, आणि राहिलेले जे काही पूर्ण वाक्य आहे त्याच्यातलं प्रोनाउन, टेन्स आणि ऍडव्हर्ब याच्यामध्ये बदल होतील. पुढचं सेंटेन्स काय आहे बघा, पुढचं सेंटेन्स आहे शी सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा कॅन यू डू इट फॉर मी. आता हे मॉडल ऑक्झिलरीचा प्रश्न आहे, कॅन यू डू इट फॉर मी. तर इथं काय बघा, सेड किंवा सेट ऐवजी आस्क्ड वापरायचं आहे, शी आस्क्ड असा आपण केला बदल. नंतर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून इफ वापरायचं आहे, शी आस्क्ड इफ. कॅन यू डू इट फॉर मी च कॅन आणि यू ची जागा चेंज करायची आहे. कॅन यू डू इट फॉर मी याचं सिंपल सेंटेन्स स्टेटमेंट जे आहे ते यू कॅन डू इट फॉर मी असं होतं, यू कॅन डू इट फॉर मी. आता यू हे सेकंड पर्सन प्रोनाउन आहे आणि इथं लिस्नर नाही, त्यामुळे तुम्ही आय, ही, शी दोन्हीपैकी कोणतंही घेऊ शकता. इथं मी आय घेतलेला आहे. शी सेड कॅन यू डू इट फॉर मी याचं इनडायरेक्ट करत असताना शी सेडला आस्क्ड वापरायचं, शी आस्क्ड इफ कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाच्या जागी इफ वापरायचं, आय आणि कॅनचा बदल कुड असा करायचा आहे. कॅन हे भूतकाळात न्यायचं आहे तुम्हाला, कॅनचे बदल आपण तिथं दिलेला आहे, कॅनचा बदल काय होतो तर कुड होतो. तर इफ आय कुड डू, आता डू चा बदल होणार नाही कारण मॉडल ऑक्झिलरी सेंटेन्स मध्ये मुख्य क्रियापदाचं पहिलं रूपच असतं. इटला इट तसंच राहील. फॉर आणि मी जे आहे हे फर्स्ट पर्सन आहे. आता मी हे फर्स्ट पर्सन असल्यामुळं बोलणारा व्यक्ती कोण आहे ती आहे, तिच्या वचनाप्रमाणे करायचं आहे, त्यामुळं हर असा त्याचा बदल आपण केलेला आहे. तर शी सेड कॅन यू डू इट फॉर मी असं जे वाक्य आहे याचं आपल्याला इनडायरेक्ट करत असताना शी आस्क्ड इफ आय कुड डू इट फॉर हर अशा पद्धतीनं त्याचा बदल होईल. लास्ट सेंटेन्स आहे, राम सेड टू श्याम डिडंट यू कॉल द पोलीस. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा मध्ये डिडंट यू कॉल द पोलीस असं सेंटेन्स आहे. तर आता याचं इनडायरेक्ट करत असताना काय करायचं, सेट 2 जे आहे त्याच्याऐवजी आस्क्ड वापरायचं आहे, इथं आपण पाहिलेलं आहे, केलेलं आहे. त्यानंतर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा जे आहे त्याच्याऐवजी इफ वापरायचं आहे. आता डिडंट यू कॉल आहे, तर डिडंट यू कॉल जे आहे त्याचं स्टेटमेंट करत असताना काय होईल तर यू डिडंट कॉल द पोलीस असं होतं, असं त्याचं स्टेटमेंट होईल, यू डिडंट कॉल द पोलीस. आता हे जे यू आहे हे यू कोणासाठी आहे तर हे यू जे आहे हे यू श्यामसाठी आहे, म्हणजे श्यामच्या वचनाप्रमाणे त्याचा बदल करायचा आहे. श्यामच्या वचनाप्रमाणे त्याचा बदल ही असा होईल. आता डिड नॉट आलेला आहे, डिड नॉट जर आलेला असेल वाक्यात तर त्याचा हॅड नॉट प्लस क्रियापदाचं तिसरं रूप, म्हणजे डिड नॉट हे साध्या भूतकाळात येतं, तर त्याचं रूपांतर आपल्याला पूर्ण भूतकाळामध्ये करायचं आहे. पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर करत असताना हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप वापरावं लागतं. इथं साध्या भूतकाळातलं नकारार्थी वाक्य आहे, त्यामुळे आपल्याला इथं पूर्ण भूतकाळातलं नकारार्थी वाक्य करायचं आहे. त्यामुळे राम सेड टू श्याम डिडंट यू कॉल द पोलीस याचं इनडायरेक्ट होत असताना राम आस्क्ड श्याम इफ ही हॅड नॉट कॉल्ड द पोलीस असं होईल. जे डिडंट कॉल द पोलीस आहे, डिडंट कॉलचं स्टेटमेंट जे आहे ते हॅड नॉट कॉल्ड असं होईल. इथं जे दिलेलं आहे
हॅड नॉट कॉल्ड, हे हॅड नॉट कॉल्ड जे आहे ते त्याच्याप्रमाणे त्याचं रूपांतर होईल. हॅड नॉट कॉल्ड इथंच आपण केलेलं आहे, हॅड नॉट कॉल्ड. तर अशा पद्धतीने हे येस नो टाईप क्वेश्चनचं इनडायरेक्ट जे आहे ते करायचं आहे. आता तुम्हाला अजून एक्स्ट्रा एक्झाम्पल्स आपण घेऊयात इथं येस नो टाईप क्वेश्चनचं इनडायरेक्ट करण्याचे. वर्ड फाईल वरती आपण बघूयात अजून ऍडिशनल एक्झाम्पल्स. तर इथं बघा, शी सेड टू हिम shall I invite to the party? असा प्रश्न आहे. शी सेड टू हिम शॅल आय इन्व्हाइट हर टू द पार्टी. आता याच्यामध्ये बदल होत असताना बघा, सेट टू मध्ये बदल होईल, इथं लाल अक्षरात आपण करून घेऊयात ते. नंतर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा याच्यामध्ये बदल होईल. नंतर शॅल आय आणि इन्व्हाइट याच्यामध्ये बदल होईल. हर मध्ये बदल होणार नाही कारण तृतीय पुरुष सर्वनाम आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. तर शी सेडच्या ऐवजी सी आस्क्ड हिम असं होईल. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाच्या जागी इफ आणि शाल आय इन्व्हाइट असं आहे. तर आय शाल इन्व्हाइट हर टू द पार्टी असं त्याचं स्टेटमेंट होईल. हे स्टेटमेंट झालेलं आहे, हेच आपल्याला काय करायचं आहे, इनडायरेक्ट करायचं आहे. मग आयचा बदल स्पीकर प्रमाणे करायचा आहे. आय कोणासाठी आहे तर शी तिच्यासाठी आहे, त्यामुळे इफ शी, शालचा बदल शुड, इन्व्हाइट हरला हर तसंच राहील टू द पार्टी असं त्याचं इनडायरेक्ट होईल. म्हणजे शी सेड टू हिम शाल आय इन्व्हाइट हर टू द पार्टी याचं इनडायरेक्ट होईल. शी आस्क्ड हिम इफ शी शुड इन्व्हाइट हर फॉर द पार्टी. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे, आय सेड टू हिम कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आर यू कमिंग टू, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. येस सर. आर यू कमिंग टू द क्लास टुडे असं सेंटेन्स आहे. क्वेश्चन आहे हा, येस नो टाईप, आणि त्याचं इनडायरेक्ट करायचं आहे. तर याचं इनडायरेक्ट करत असताना सेट टू च्या ऐवजी बदल होणार आहे. आय आस्क्ड हिम कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून इफ. आता आर यू कमिंग टू द क्लास टुडे याचं स्टेटमेंट होतं यू आर कमिंग टू द क्लास टुडे असं होतं. तर याचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं असताना यूचा बदल जो आहे तो स्पीकरच्या वचनाप्रमाणे करायचा. स्पीकर जो आहे तो हिम आहे, त्यामुळं इफ ही, आर कमिंगचं वॉज कमिंग टू द क्लास आणि टुडेचा बदल दॅट डे असा होईल. म्हणजे आय सेड टू हिम आर यू कमिंग टू द क्लास टुडे याचं इनडायरेक्ट करत असताना कसं होईल, आय आस्क्ड हिम इफ ही वॉज कमिंग टू द क्लास दॅट डे. तर बदल कुठं कुठं आहेत बघा, इथं सेट टू च्या ऐवजी आस्कडचा बदल केलेला आहे. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून इफचा बदल आहे. त्यानंतर शी शुड असा इथे इन्व्हाइटचा बदल केलेला आहे. त्यानंतर इथं सेट टू मध्ये बदल होतो, त्याचा आपण आस्कड असा बदल केलेला आहे. त्यानंतर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा इथला जो आहे तो काढून टाकलेला आहे आपण, त्याचा बदल इफ असा केलेला आहे. त्यानंतर आर यू कमिंगचा ही वॉज कमिंग असं केलेला आहे आणि टुडेचा बदल जो आहे तो दॅट डे असा केलेला आहे. आपण टुडेचा बदल दॅट डे असा केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे सेंटेन्सचा बदल होतो. पुढचं एक सेंटेन्स बघूयात आपण. दे सेड टू मी कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा कॅन यू टेल अस द न्यूज नाव असं सेंटेन्स आहे आणि क्वेश्चन मार्क आहे, हा प्रश्न आहे. तर सेड टू च्या ऐवजी दे आस्क्ड मी कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून इफ आणि कॅन यू टेल अस द न्यूज नाव हे जे सेंटेन्स आहे, हा जो प्रश्न आहे
याचं आपल्याला स्टेटमेंट करत असताना कॅन जे आहे ते इथनं उचलायचं आहे आणि यूच्या नंतर टाकायचं आहे. म्हणजे त्याचं प्रश्नाचं विधानात्मक वाक्य असं होईल, यू कॅन टेल अस द न्यूज नाव, असं स्टेटमेंट झालं. याचं इनडायरेक्ट करायचं, यूचा बदल लिस्नरच्या वचनाप्रमाणे करायचा आहे. लिस्नर इथं मी आहे म्हणजे आपण स्वतः आहोत, त्यामुळे इफ आय, कॅनचा बदल कुड, टेल, असचा बदल फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे, असचा बदल दे यांच्या वचनाप्रमाणे होईल, टेल देम द न्यूज, आणि नावचा बदल देम असा होईल. त्यामुळं हे जे आहे वाक्य याच्यामध्ये सेट टू चा बदल जो आहे तो आपण आस्कड असा केला. त्यानंतर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा जे होतं याचा बदल आपण इफ असा केला. त्यानंतर यू चा बदल जो आहे तो आपण लिस्नरच्या वचनाप्रमाणे केला, आय असा. त्यानंतर कॅनचा बदल जो आहे तो आपण कॅनचं भूतकाळी रूप घेतलं, कुड असं. टेलला टेल आपण तसंच ठेवलं कारण मॉडल ऑक्झिलरी मध्ये क्रियापदाचं पहिलं रूप आहे तसं राहतं. त्यानंतर अस हे प्रथम पुरुषी आहे त्यामुळे बोलणाऱ्याच्या वचनाप्रमाणे त्याचा बदल देम असा आपण केला कारण बोलणारे जे ते तृतीय पुरुषी आहेत. त्यानंतर नावचा बदल आपण देन असा केला, नावचा बदल देन असा केला. तर अशा पद्धतीने आपल्याला येस नो टाइप क्वेश्चनचे इनडायरेक्ट करता येतं. बघा, शी सेड टू हिम शॅल आय इन्व्हाइट हर फॉर द पार्टी, असं एक्झाम्पल आहे ते, त्याचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे. येस नो टाइप क्वेश्चन आहे. तर सेड टू च्या ऐवजी आस्कड वापरायचा आहे, शी आस्कड असं आपण केलेलं आहे. हिमला हिम आहे तसं ठेवलं, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा जो आहे हा काढून त्याचं इफ मध्ये रूपांतर केलं आपण, कनेक्टिव्ह म्हणून इफ वापरलं. येस नो टाइप क्वेश्चन मध्ये इफ हा शब्द कनेक्टिव्ह म्हणून वापरायचा आहे. त्यानंतर हे जे राहिलेलं वाक्य आहे याचं आपल्याला स्टेटमेंट करायचं आहे आणि स्टेटमेंट करत असताना काय केलं जातं तर शाल जे आहे हे आयच्या नंतर ठेवलं जातं. आय हा प्रथम पुरुष असल्यामुळं त्याचा बोलणाऱ्याच्या वचनाप्रमाणे बदल केला, शी असा बदल केलेला आहे. त्यानंतर शालचा बदल शुड असा केलेला आहे आणि इन्व्हाइट हर फॉर द पार्टी आहे तसं ठेवले कारण हरचा बदल होत नाही कारण ते तृतीय पुरुषी आहे. तृतीय पुरुषी सर्वनामांचा बदल इनडायरेक्ट स्पीच मध्ये होत नाही. त्यानंतर सेकंड सेंटेन्स, आय सेड टू हिम आर यू कमिंग टू द क्लास टुडे, याच्यामध्ये आपल्याला बदल करत असताना कशामध्ये बदल करावे लागले तर सेड टू मध्ये बदल करावा लागला. आय आस्क्ड हिम, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा इफ असा बदल केला. त्यानंतर आर यू चा सुद्धा आपण बदल केलेला आहे. आर यू चा बदल करत असताना आपण ही वॉज असा केलेला आहे. तर ही वॉज असा का केला तर यू चा बदल हा ऐकणाऱ्याच्या वचनाप्रमाणे करायचा आणि ऐकणारा व्यक्ती जो आहे तो हिम आहे त्यामुळे ह्यांचा बदल जो आहे तो लिस्नर प्रमाणे केलेला आहे सेकंड पर्सन प्रोनाउनचा. आणि याचं स्टेटमेंट केलेलं आहे, आर यू कमिंग टू द क्लास टुडे, याचं स्टेटमेंट होतं यू आर कमिंग टू द क्लास टुडे. त्याचा आपण बदल करत असताना यू हे इथं आलेलं आहे सुरुवातीला त्यामुळे त्याचा बदल ही असा केला. आणि आर कमिंग हे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे त्याचं आपण रूपांतर कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये केलं, वॉज कमिंग टू द क्लास. आणि टुडेचा बदल दॅट डे असा केलेला आहे. त्यानंतर तिसरं सेंटेन्स, दे सेड टू मी, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा कॅन यू टेल अस द न्यूज नाव असं आहे. तर याच्यामध्ये बदल होतो सेट टू मध्ये, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, कॅन आणि यू मध्ये, अस मध्ये आणि नाव मध्ये. तर हे बदल आपल्याला करत असताना कॅन यू ची जागा चेंज करायची आहे आणि यू कॅन टेल अस द न्यूज नाव असं त्याचं स्टेटमेंट होतं. ते स्टेटमेंट झाल्यानंतर मग दे सेड टू मी च्या ऐवजी दे आस्क्ड मी असं आपण केलं. त्यानंतर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढला आणि इफ त्याचं हे केलं. त्यानंतर यू कॅनचं आय कुड केलेलं आहे. तर यू चा बदल आय असा का केला तर आपण फर्स्ट पर्सन प्रोनाउन का वापरलंय तर ऐकणारा व्यक्ती जो आहे तो फर्स्ट पर्सन आहे त्यामुळे तिथं फर्स्ट पर्सन प्रोनाउन वापरलं. तर दे आस्क्ड मी इफ आय कुड, कॅनचा बदल कुड असा केला. टेलला टेल आहे तसंच ठेवलं. त्यानंतर अस हे फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे आणि बोलणारे व्यक्ती जे आहेत हे थर्ड पर्सन आहे त्यामुळे त्याचा बदल आपण देम असा केला. आणि द न्यूजला न्यूज आहे तसं ठेवून नावचा बदल देन असा केला. म्हणजेच दे सेड टू मी कॅन यू टेल अस द न्यूज नाव याचं इनडायरेक्ट झालं दे आस्क्ड मी इफ आय कुड टेल देम द न्यूज देन. तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्नार्थक वाक्यातल्या येस नो टाइप क्वेश्चनचे इनडायरेक्ट जे आहे ते करता येतं. पुढचा प्रकार जो आहे तो आहे इनडायरेक्ट स्पीच ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्स, विधानात आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट करणे. आज्ञार्थी वाक्य जे आहेत आज्ञार्थी वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त गोष्टी केल्या जातात. काही वेळा ते वाक्य रिक्वेस्ट असू शकतं, काही वेळा ते वाक्य सूचना असू शकते, काही वेळा वॉर्निंग असू शकते, काही वेळा ऑर्डर असू शकते, काही वेळा एक सल्ला असू शकतो. तर त्याच्यानुसार
सेड किंवा सेट टू च्या ऐवजी हे सगळे जे सांगितलेले क्रियापद आहेत यापैकी एक क्रियापद तुम्हाला वापरावं लागेल. यूज टोल्ड, कॉमा ऑर्डर्ड, कॉमा सजेस्टेड, कॉमा वॉर्नड, कॉमा ऍडवाइस्ड, कॉमा कमांडेड ऑर रिक्वेस्टेड इन्स्टेड ऑफ सेड ऑर सेट टू. ज्यावेळी आपल्याला आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट करायचं आहे त्यावेळी एक मिनिट विधानात्मक वाक्याचं इनडायरेक्ट करत असताना आपल्याला काय करायचं आहे, सेड किंवा सेट टू असा शब्द विचारला जाईल, आपल्याला सांगितला जाईल डायरेक्ट स्पीच मध्ये. परंतु त्याच्याऐवजी अवतरण चिन्हातील वाक्य काय आहे हे आपल्यालाच तिथं अंदाज बांधायचा आहे आणि त्यानुसार मग टोल्ड, ऑर्डर्ड, सजेस्टेड, वॉर्नड, ऍडवाइस्ड, कमांडेड, रिक्वेस्टेड यापैकी एक शब्द तिथे वापरायचा आहे. त्यानंतर काय करायचं, देन रिमूव्ह द इन्व्हर्टेड कॉमाज अँड यूज टू ऍज कनेक्टिव्ह. आपण स्टेटमेंट मध्ये दॅट वापरत होतो, डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये आहे तोच डब्ल्यूएच क्वेश्चन कनेक्टिव्ह म्हणून वापरत होतो. त्यानंतर येस नो टाइप क्वेश्चन मध्ये इफ वापरत होतो. तसंच आज्ञार्थी वाक्यामध्ये आपल्याला टू हा शब्द वापरायचा आहे कनेक्टिव्ह म्हणून. कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढायचा आहे आणि टू हा शब्द कनेक्टिव्ह म्हणून वापरायचा आहे. देन यूज द सेम मेन वर्ब ऑफ द सेंटेन्स. त्यानंतर वाक्यातलं आलेलं जे मुख्य क्रियापद आहे ते आहे तसं वापरायचं आहे. देन मेक द चेंजेस इन द प्रोनाउन्स, टेन्स अँड ऍडवर्ब्स ऍज पर द चेंजेस गिवन अबव. आता टेन्स मध्ये इथे चेंज होणार नाही, परंतु प्रोनाउन आणि ऍडवर्ब मध्ये चेंज होईल. टेन्स मध्ये बदल होणार नाही, परंतु प्रोनाउन आणि ऍडवर्ब मध्ये जो बदल आहे तो बदल होईल आणि तो दिलेल्या नियमांप्रमाणे आपल्याला इथं करायचा आहे. आता टेन्स मध्ये बदल का होणार नाही, कारण का तर मुख्य क्रियापद आपण टू नंतर आहे तसं वापरतोय, त्यामुळे तर टेन्स मध्ये बदल होणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर इफ द सेंटेन्स स्टार्ट्स विथ डू नॉट देन इट शुड बी चेंज्ड टू नॉट टू. जर समजा आज्ञार्थी वाक्याची सुरुवात डू नॉट ने झालेली असेल तर कनेक्टिव्ह म्हणून जिथं आपण टू वापरणार आहोत त्या ठिकाणी नॉट टू वापरायचं आहे. आता काही आज्ञार्थी वाक्य जे आहेत, डोंट टच द वायर अशी आज्ञार्थी वाक्य किंवा डोंट गो देअर ही जी वाक्य आहेत हे आज्ञार्थी वाक्य आहेत. इथं आपल्याला नॉट टू हे कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढून आपल्याला तिथं वापरावं लागणार आहे टू च्या ऐवजी. हा एक फक्त ऍडिशनल रूल जो आहे तो इथं आहे. नियम परत ऐका एकदा सगळे. सेड किंवा सेट टू च्या ऐवजी आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट करत असताना टोल्ड, ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड, वॉर्नड, ऍडवाइस्ड, कमांडेड, रिक्वेस्टेड यापैकी कोणताही एक शब्द वापरायचा आहे. आता त्या वाक्यावरती अवलंबून आहे, रिक्वेस्ट आहे, ऍडवाइस आहे, कमांड आहे, सजेशन आहे की वॉर्निंग आहे, हे त्या वाक्यावरती अवलंबून आहे. त्यानंतर जे इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे, जे हे आहे अवतरण चिन्ह दिलेले आहेत, कॉमा आणि अवतरण चिन्ह म्हणजे स्वल्पविराम आणि अवतरण चिन्ह, तर ती जी आहेत ती काय करायची आहेत, काढायची आहेत आणि त्याच्याऐवजी टू वापरायचं आहे कनेक्टिव्ह. ते टू वापरून झाल्यानंतर आज्ञार्थी वाक्यातलं मुख्य क्रियापद हे आहे तसं टूच्या नंतर लिहायचं आहे आणि मग प्रोनाउन आणि ऍडवर्ब मध्ये दिलेले जे बदल आहेत नियमाप्रमाणे बदल करायचे आहेत. जर समजा आज्ञार्थी वाक्याची सुरुवात डोंट न झालेली असेल तर त्याचा बदल करत असताना आपल्याला नॉट टू असा बदल करायचा आहे. तर हे सर्वसाधारण नियम आहेत आज्ञार्थी वाक्याचे इनडायरेक्ट करण्याचे. त्याचे एक्झाम्पल्स आपण असे बघायचे आहेत. सीता सेड, कॉमा इंटू कॉमा ओपन द डोअर असं आज्ञार्थी वाक्य आहे. आता सर्वसाधारणपणे ही रिक्वेस्ट असू शकते म्हणून आपण तिथे काय केलेलं आहे, सीता सेडच्या ऐवजी सीता रिक्वेस्टेड, त्यानंतर अवतरण चिन्ह जे आहे हे अवतरण चिन्ह काढून टाकलेलं आहे. तर सेड मध्ये बदल होणार आहे आणि अवतरण चिन्हामध्ये बदल होणार आहे, तर ते काढून टाकलेलं आहे आपण. सेडच्या ऐवजी रिक्वेस्टेड हा शब्द वापरलेला आहे आणि कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी टू हा शब्द वापरलेला आहे. तर सीता सेड ओपन द डोअर याचा इनडायरेक्ट होईल सीता रिक्वेस्टेड टू ओपन द डोअर. सीता रिक्वेस्टेड टू ओपन द डोअर. आता इथं काही इतर भाग नाहीये त्यामुळे त्याच्यामध्ये बदल होत नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे हरी सेड टू मी, हरी सेड टू मी डोंट टच द वायर. आता इथं वॉर्निंग, हरी सेड टू मी सेकंड सेंटेन्स आहे, हरी सेड टू मी आणि तिथं डोंट टच द वायर असं त्याचं हे आहे वाक्य आहे. तर इथं डोंट न सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता सेड किंवा सेड टू जे आहे, सेड किंवा सेड टू च्या ऐवजी वॉर्निंग म्हणून आपण ते वॉर्न हा शब्द वापरलाय, हरी वॉर्नड मी. आता इथं कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आणि डोंट न सुरुवात झालेली आहे वाक्याची, याच्याऐवजी नॉट टू वापरायचा आहे, नॉट टू. आणि टच द वायरला टच द वायर आहे असं. हरी सेड टू मी
आता आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज येतोय का विद्यार्थ्यांना?